मैत्रिणींनो, नमस्कार. मी आशाची शिदोरीतून बोलते. आज आपण आता वाळवणाचं काही उन्हाचा कमी जास्त कहर आहे. आता 2-3 दिवस पाऊसच पडतो आहे, तरी पण आता म्हटलं सांडगे करावे लागणार ना वर्षभराचं साठवणीचं. त्यासाठी मी आता आज मिश्र डाळीचे सांडगे तयार करणार आहे. म्हणजे 2-3 प्रकारच्या डाळी अशा मिक्स करून करायचं. त्यासाठी साहित्य बघा काय. त्याच्यामध्ये मी एक आता नवीन काय म्हटलं, कोथिंबीर टाकतातच लोक जास्त, पण मी म्हटलं थोडीशी हटके तळून टाकायची, म्हणजे ती काळी पडत नाही, तिचा रंग असा खुलून दिसतो. नंतर ही पेस्ट, आलं लसूण मिरचीची पेस्ट. नंतर हे पावडर मसाले, लाल तिखट, मीठ, धना पावडर, हळद. हे झालं. तर आता काय करायचं मैत्रिणींनो, ह्या आपल्या डाळी आहेत की नाही बघा, 2 वाटी आपण मटकीची डाळ जास्त घेतो ना सांडगे करताना. ह्या 2 वाट्या सांडगे मटकीची डाळ, नंतर ही मुगाची डाळ आणि चणा डाळ. तर ह्या डाळी आता मी धुणार नाही आहे, ह्या कपड्यामध्ये अशा पुसून स्वच्छ त्या गिरणीतून मी दळून आणते. मैत्रिणींनो, ही कोथिंबीर मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तर बहुतेक जण अशीच टाकतात. तर मी म्हटलं थोडंसं आपण बघूया चेंज करून, नाही का. तर ही जास्त बारीक नाही कापायची, थोडीशी अशी मध्यम. आणि त्याच्यामध्ये कांड्या अजिबात घ्यायच्या नाही. त्याच्या दांड्या वगैरे असतात ना, शिरा, त्या थोड्या लक्ष देऊन घ्या, कारण त्या अडकतात ना मग सांडग्यामध्ये. तर आता आपण ही थोडीशी जाडसर कापून घेऊया. बघा, अशी घट्ट पकडा. एकदम बारीक नाही कापायची, मग ती आकसून जाईल ना. आपण जेव्हा तळून घेणार आहोत की नाही तिला, तर ती एकदम मग आकसली जाईल. ती पानं दिसणारच नाहीत त्याच्यामध्ये, किंवा वाटणार नाही आपण टाकले काय. चला, तर आता ही कोथिंबीर आपण थोड्याशा तेलावर तळून घेऊया. थोड्याशा तेलावर, जास्त नाही. आता एक आपण गॅसवर जाड बुडाचं पातेलं ठेवलं आहे, तर कढई ठेवलं आहे छोटं. त्याच्यामध्ये ही कोथिंबीर आपण तळून घेऊया थोड्याशा तेलावर. जास्त तेल नाही टाकायचं, थोडंसं. आणि मग ती आपल्या सगळ्या पिठामध्ये सगळं साहित्य टाकून मिसळून मळून घ्यायचे. आणि 1-2 तास रेस्टला ठेवून मग सांडगे करायचे. चांगले फुलतात ना भिजल्यावर, थोडेसे पोकळसर असे. आपण चिवड्याला वगैरे कशी तळतो कोथिंबीर, म्हणजे टाकतो ना कढीपत्ता वगैरे, तसं तळून टाकायची. बाकीचं सगळं साहित्य तर मी दाखवलंच आहे ना, फक्त कोथिंबीर. हा असा दांडा आला तर घेऊ नका. थोडंसं तेल टाकायचं. बघा, आता तिचा रंग पण बदलला आहे, डार्क झाला ना. मग तो तसंच आपल्या सांडग्यामध्ये पण छान वाटेल, पिवळं पिवळं कॉम्बिनेशन. चला, आता थंड करायला लावते. आता मी पीठ चाळून घेते. बघा सगळ्यांनो, तर ही आता आपली मटकीची डाळ आहे, ती स्वच्छ निवडली. आणि आता ही कपड्यामध्ये अशी पुसून घ्यायची, कॉटनच्या कपड्यात. फारशी घाण नसतेच म्हणत, तरी अशी पुसून घ्यायची छानपैकी. मग त्याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह हे असतं की नाही, पावडर वगैरे टाकतात, ती गाण्यापुरती.
तुम्ही धुवून भिजायला टाकून पण करू शकता. बघा अशी चोळून ती पुसून घ्यायची डाळ चांगली, त्याची सगळी पावडर गेली पाहिजे, एवढंच. अशा सगळ्या ह्या तिन्ही डाळी पुसून काढायच्या आणि थोड्याशा पंख्याच्या हवेला ठेवायच्या, म्हणजे कसं दळून आणते बघा क्लीन होते ना, स्वच्छ कपड्याने पुसली तरी. आता आपण मुगाची डाळ पुसूया. आता आपण चण्याची डाळ पुसूया. डाळी पुसायच्या चांगल्या स्वच्छ कपड्यात आणि चक्कीवरून जाडसर दळून आणायचं, रवाळ, एकदम रवाळ दळायचं. आता मी दळून आणलेलं आहे ते पीठ दाखवते सख्यानो. तर बघा हे असं आपलं चक्कीतून दळून आणलेलं पीठ आहे आणि हे बघा किती रवाळ आहे, एकदम जाडसर आहे असं. जाड रवा असतो ना त्याहीपेक्षा थोडंसं जाड किंवा त्या लेवलचं. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये सगळं साहित्य मिक्स करून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला मळून दाखवते. चला. हे लाल तिखट आहे, नंतर धना पावडर आणि हळद. नंतर आपली मिरचीची पेस्ट, मिरची, आलं आणि लसूण, ती पेस्ट. आणि आता काय राहिलं, आपली ही कोथिंबीर. तळलेली कोथिंबीर ही टाकून आता मळून घेते आणि आपली बाकीची कामं होईपर्यंत हे पीठ भिजवून द्यायचं. बघा छान वाटते ना कोथिंबीरीचा रंग. आता हे सगळं मी एकत्र करते आणि मैत्रिणींनो, हे एकत्र केल्यानंतर थोडंसं चाखून बघा, मग मिठाचं प्रमाण कमी जास्त. सगळं पीठ मळून झालं ना, मग थोडंसं चाखून बघायचं चिमटीभर. आता मी मळून दाखवते मैत्रिणींनो. तर बघा आता हे आपलं पीठ मळून तयार आहे. तर त्यासाठी ते थोडंसं मी अर्धा पाऊण तास ते रेस्टला ठेवलं होतं, म्हणजे ते थोडंसं पीठ चांगलं उमळतं आणि खुसखुशीत आतून पोकळ होतात सांडगे. तर अशा प्रकारे आता हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण सांडगे तोडून घेऊयात. आता मी तुम्हाला हे असे सगळे सांडगे तोडून दाखवते. सगळ्यांनो, असं वाटीमध्ये पाणी घ्या हाताला आणि सांडगे तोडायला घ्या. थोडेसे मोठे तोडले तरी चालतील किंवा जसे तुम्हाला आवडतील तसे. आपले किंवा तुमच्याकडे मक्याचं पीठ असेल ना, जे कोण कोण खातात असं भाकरीला, पण मक्याची भाकरी, त्याच्यासाठी पण ते पण पीठ वापरू शकता. पण हे खूप चांगले, हे ना औषधी सांडगे आहे. ते तुम्हाला इतकं चांगलं वाटेल ना, छानच वाटेल मैत्रिणींनी. हे करून बघा. 50 रुपयाला वगैरे असं. आता ऊन पण छान आहे, कडकडीत सुकतील, छान सुकतात. वास पण छान येतोय. काकडीसारखं असते पण थोडं वेगळं. अशी तोडायची सांडगे. थोडेसे जाड तोडलात तरी चालेल. आपले फक्त मिश्र डाळीचे कसे आपण छोटे तोडतो ना. कोथिंबीर घातली आहे, कलर छान आला आहे कोथिंबीरीमुळे.
अशा पद्धतीने तोडायचे. बघा पटपट पण होतात ना. पण पिठाची कन्सिस्टन्सी अशीच ठेवा, मीडियम. पातळ केलात ना तर ते चुकणार, सुकत पण नाही, सुकायला वेळ लागेल. थोडंसं असं मध्यम ठेवा. ठीक आहे. चला तर आता सगळे तोडून दाखवते. सख्यानो, तर बघा आपले हे असे एक 2 ते 2.5 वाटी पिठापासूनचे हे असे सांडगे तोडून झालेले. तर हे थोडेसे मोठेच तोडायचे, एकदम बारीक नाही तोडायचे. आपण आता परत सुकल्यावर मी तुम्हाला तळून पण दाखवते आणि सुकलेले पण दाखवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सख्यानो.